जरा दोन शब्द बोला. ताई, काय सांगाल? मंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा गाळ्यामध्ये पडलेली आहे. रायगडच्या क्रांतीभूमीत आपलं दमदार स्वागत होत आहे. ठिकठिकाणी मुंबईपासून रायगडमध्ये देखील आपलं स्वागत होत आहे. काय भावना आहेत आपल्या? मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांचे, त्याचबरोबर पक्षाचे आमच्या वरिष्ठ सन्मान्य प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब असतील, मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासूनचे मी या ठिकाणी आभार मानते. लाडकी बहीण योजना जी आहे ती महत्त्वाकांक्षी योजना ठरली, अत्यंत प्रभाव पडला निवडणुकीमध्ये देखील. काय सांगाल? महिला बालविकास खातं पुन्हा एकदा आपल्याकडे आलेलं आहे. महिलांच्या आणि युवतींच्या उन्नतीसाठी काय धोरण असेल भविष्याच्या काळात? राज्यामध्ये सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मला महिला व बालविकास विभागाकडून राबवण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा या खात्याची मंत्री म्हणून काम करत असताना महिलांसाठी, बालकांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी, युवतींसाठी अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न या विभागाच्या माध्यमातून माझा राहील. एका बाजूला लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, अशा योजना तर सुरू राहणारच आहेत, पण त्याचबरोबर महिलांसाठी, बालकांसाठी विशेष असे उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये माझ्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, इतर अनाथ बालकं असतील, या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न हा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा राहील. महाविकास आघाडीमध्ये असताना, एक संघ असताना पालकमंत्री पदाबाबत मोठा संघर्ष आणि तिढा निर्माण झाला होता. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. भरत गोगावले यांनी देखील मी पालकमंत्री होईन असा दावा केला आहे. बॅनरबाजी सुरू आहे, आपलीही बॅनरबाजी त्या ठिकाणी सुरू आहे. महायुतीतले घटक पक्ष म्हणून मला वाटत नाही माझ्या पक्षाच्या वतीने कोणी पालकमंत्रीचे बॅनर लावलेले आहेत माझ्या माहितीनुसार. पण शेवटी आज आम्हाला दोघांनाही एका गोष्टीचा आनंद आहे, भरत शेठ असतील काय, मी असेल काय, महायुतीचे असतील काय, की रायगडच्या जिल्ह्याला आज 2 कॅबिनेट मंत्रीपदं ही महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेली आहेत. त्यामुळे महायुतीचे आज जर आपण बघितलेत तर मी श्रीवर्धनमधून असेल, भरत शेठ महाडमधून असतील, पलीकडे पनवेलमधनं प्रशांतजी ठाकूर आहेत, उरणमधनं महेशजी बालदी आहेत, रवी शेठ आहेत, आमचे सिनियर सर्वात ते आमदार आहेत, त्याचबरोबर महेंद्र शेठ दळवी असतील, कर्जतमधले आमदार असतील. आम्ही सगळेच आज महायुतीचे, म्हणजे 100% यश हे महायुतीला रायगड जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आमचं जास्ती लक्ष केंद्रित या गोष्टीकडे असेल की जे पाठबळ आणि जो आशीर्वाद इथं रायगड जिल्ह्यातल्या माता बंधू भगिनींनी आम्हाला, मतदार बंधू भगिनींनी दिलेला आहे, खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा प्रगतिशील वाटचालीकडे आणि अधिकाधिक कसा जाईल या महायुतीच्या कार्यकाळामध्ये हा आमचा प्रयत्न राहणार है. आप मंत्री होने के बाद पहली बार रायगढ़ जिला में आए हो, कार्यकर्ते जो जगह पे हो रहा है, क्या कहेंगे, किस प्रकार, क्या भावनाएं आपकी? मुझे बेहद खुशी है कि पहली बार वापस एक बार कैबिनेट मंत्री की ओर से मुझे इस महायुति के सरकार में काम करने का मौका मिल रहा है. और आज यहाँ पे आने के बाद सब ने जो स्वागत किया है, उनका आशीर्वाद है, उनकी दुआ है, और उसी वजह से फिर से एक बार इस महायुति के सरकार में मुझे काम करने का अवसर मिला है. राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर हो या हमारे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब हो, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और हमारे उपमुख्यमंत्री अजीत दादा हो, प्रदेश के अध्यक्ष हमारे तटकरे साहब हो, प्रफुल्ल भाई हो, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा के हमारे सारे वरिष्ठ नेता हो, उनके आशीर्वाद से मुझे फिर एक बार मौका मिला है. और इस मौके का राज्य में और हमारे ज़िले में अधिक ज़्यादा से ज़्यादा डेवलपमेंट का जो मुद्दा है वो हम ज़्यादा से ज़्यादा उस पर ज़्यादा ध्यान देंगे. और हमारी जो महिला एवं बाल विकास विभाग की जो योजनाएं हैं वो ज़्यादा से ज़्यादा महिलाओं तक, बालकों तक, उन तक पहुंचाने की कोशिश ये मेरी जारी रहेगी. पालक मंत्री को लेकर जो विवाद उठा है, क्या कहेंगे? भरत गोगावले ने भी दावा किया है कि मैं पालक मंत्री बनूंगा. 6 जो विधायक है उनका मुझे पाठिंबा है. नहीं, विवाद या कोई हमारा कुछ आपसी झगड़ा या कुछ मतभेद है नहीं. वो आज कैबिनेट मंत्री के तौर से उन्हें उनके पार्टी ने मौका दिया है, मुझे मेरी पार्टी ने मौका दिया है. हमारे लिए सबसे महत्वपूर्ण बात यह है कि आज
आज महायुति को जो यहाँ की जो जनता ने जो सपोर्ट दिया है, आज वो मंत्री है, मैं भी मंत्री हूँ और रायगढ़ जिले को 2 आज कैबिनेट मंत्री मिले हैं। तो हमारा यही ज़्यादा से ज़्यादा प्रयास रहेगा। हम 7 आमदार आज यहाँ से चुन के आए हैं विधायक, हमारा यही प्रयास रहेगा कि हमारा जिला आगे जाना चाहिए और इस बात पे हम ज़्यादा से ज़्यादा ध्यान दे रहे हैं। पालक मंत्री के बारे में जो है वो हमारे जो वरिष्ठ 3 नेता हैं वो उस बारे में जो भी निर्णय लेंगे वो हमें मान्य ही होगा और हमारा प्रयास तो यही रहेगा कि हम मिलजुल के 7 जन जो है वो ज़्यादा से ज़्यादा हमारा डिस्ट्रिक्ट जो है वो आगे लेके। मेरा एक आखिरी सवाल है, जेडपी अध्यक्ष भी आप थी और अभी पालक मंत्री का भी एक्सप्रेस आपको रायगढ़ के रहा है। पालक मंत्री का अगर आपको चांस मिलता है तो कैसे रहेगा, क्या कहेंगे? मुझे लगता है कि पालक मंत्री का मौका किसी एक को ही मिलने वाला है, लेकिन मंत्री तो हम दोनों भी है और मंत्री तो हमारा मंत्रिमंडल आज अगर आप देखें तो आदरणीय हमारे मुख्यमंत्री है, दोनों भी उप मुख्यमंत्री है और उसके अलावा हम तकरीबन 37-38 जन है। तो हमारा तो सबका प्रयास यही रहेगा, या फिर मुझे जो पिछले 7-8 साल का एक्सपीरियंस जो प्रशासन में काम करते हुए है, तटकरे साहब का इतने सालों का एक्सपीरियंस है, मेरा तो यही प्रयास रहेगा कि जो भी आज मौका मिला है, मंत्री का होने का भी मौका मिलना ये भी कोई छोटी बात है नहीं। तो फिर एक बार ये मौका मिला है तो मेरा तो प्रयास यही रहेगा कि जो हमें मौका मिला है, जो हमें रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है, उसमें 110% हम कैसे दें, यही मेरी तो कोशिश रहेगी। रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद आपण भूषवलेलं आणि पालकमंत्री पदाचा अनुभव देखील आपल्याला होता, मात्र आता सध्या जे आहे ते पालकमंत्री पदाची जर संधी वरिष्ठांनी दिली तर कसं त्याचं सोनं करता? मला वाटतं आपण फार पालकमंत्री पद ते एक पद आहे, शेवटी मंत्री म्हणून आम्ही सगळेच जण काम करत आहोत। मंत्री म्हणून आम्ही काय काम करतो ही जबाबदारी आमच्या सगळ्यांसोबत जास्ती प्रमाणामध्ये आहे। आज महायुतीचे आमचे तिन्ही जे नेते आहेत, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच मंत्रिमंडळ काम करत आहोत आणि आमच्या सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी हीच असणार आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आम्हाला ज्या आज विभागाची जबाबदारी दिलेली आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणं। शेवटी आज पुन्हा एकदा आम्हाला ज्या वेळेला संधी दिली गेलेली आहे त्या संधीचं सोनं करून अधिकाधिक लोकहिताची कामं करणं ही आमची प्रथमतर भूमिका असणार आहे आणि ज्याला त्याला जी ती जबाबदारी द्यायची हे आमचे वरिष्ठ आमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना अनुभव आमच्यापेक्षा भरपूर आहे, त्यामुळे ते जी जबाबदारी ज्याला कोणाला देतील आम्ही सगळे एक संघटितपणाने काम करणार। अमोल मिटकरी